गेल्या 3 दिवसांमध्ये 6व्या अध्यायापर्यंत आपण प्रवचन ऐकलं. अध्याय सारांश या रूपाने ठरवलं. शक्यतो मी असं ठरवलं होतं की आपण जास्तीत जास्त अध्यायाचं चिंतन करू, परंतु काही विषय आळंदीच्या दृष्टीने महत्वाचे असल्यामुळे काल थोडा विषय कमी झाला आणि अवधी थोडा कमी मिळाला. आज 7व्या अध्यायाचं चिंतन आहे. योग शास्त्राचा विषय काल सांगितल्यानंतर पूर्वजन्म आणि परजन्माचा विषय भगवान श्री ज्ञानोबा अतिशय वेगळ्या पद्धतीनं 6व्या अध्यायामध्ये हाताळतो आणि याचा विस्तार आपण शेवटच्या क्षणी पाहिला. एखादा मनुष्य बुद्धिमान आहे, एखादा मनुष्य श्रीमंत आहे, एखादा मनुष्य ज्ञानी आहे, तर तिन्ही भाग्य वेगळे असतात. तिन्हीचा आस्वाद वेगळा असतो. ज्ञानी मनुष्य आहे तो जर खराच ज्ञानी असेल तर त्याला पैशाची गरज लागणार नाही, तो त्याच्या ज्ञानामध्ये सुखी असेल. अर्थ अर्जन करणारा जर मनुष्य असेल, श्रीमंत मनुष्य असेल आणि तो पैशाचा चाहता असेल, खर्च करण्याकडे त्याचा कल कमी असतो, गोळा करण्याकडे जास्त असतो. त्याला हे माहित नाही की आपण 100 वर्षाच्या पुढे जगू शकत नाही. सगळं त्याला माहिती असतं. आपल्याला मुलं किती आहेत, आपल्या शरीरात रोग किती आहेत. जसा तो पैशाने श्रीमंत असतो तसा तो रोगानेही श्रीमंत असतो. त्याला काही असं तत्वज्ञान वेगळं सांगण्याची गरज पडत नाही. आणि बुद्धी केवळ पारमार्थिकच लोकांना दिलेली आहे असाही आग्रह नाही, सगळ्यांना माहिती असतं त्याचं. पण अंतर्मनाचा जो प्रवाह असतो तो धनाच्या दिशेने असतो. अशाच पद्धतीने कामी लोक असतात आणि काम हा 4 पुरुषार्थापैकी एक पुरुषार्थ आहे. भगवंतानं 7व्या अध्यायामध्ये स्वतःची विभूती सांगत असताना धर्माविरुद्धो भूतेषु कामोस्मी भरतर्षभ, धर्माला अविरुद्ध असणारा काम मी आहे. काम ही भगवंताची विभूती आहे. हे पारमार्थिक लोकांना समजणं फार अवघड आहे. कधी पारमार्थिक लोकांना लहानपणीपासून जे वैराग्य डोक्यात टाकलेले त्याच्यामुळे त्यांचं असं दुसरीकडे लक्ष जाणं अवघड होऊन बसतं. काम हा पुरुषार्थ आहे, तो अर्जन करावा लागतो. एखादी स्त्री एखाद्या पुरुषावर प्रसन्न होणं इतकं सोपं नाहीये की तितकं तुम्ही समजताय. सज्जन कुलीन स्त्री किंवा लावण्य गुणकुळवती स्त्री प्रसन्न होणं हे काही झोपडपट्टीतल्या माणसाचं काम नाही. अत्यंत श्रीमंत असणारे सुद्धा काम मिळवण्यामध्ये पराजित होतात, नायनाट होतो त्यांचं. कारण की त्याच्याकरता लागणारं त्यांच्या शरीरातले घटक, शरीर सौष्ठव्य, बाणेदारपणा, या सगळ्या गोष्टी प्रारब्धाने मिळत असतात. आणि हे सगळं मिळाल्यानंतर त्या स्त्रीची इच्छा करणारा पुरुष, भावना असणारा पुरुष हे त्यापेक्षा दुर्मिळ होत नाही. भाग्य त्याच्यात ज्ञानाचं, कामाचं, हे सगळं भाग्य आहे. हेवा देवा नाही कोणाचा. 7वा अध्याय जो आहे ना तो असा वेगळा अध्याय, वेगळी क्वालिटी त्याची. कारण की हा जो 7वा अध्याय आहे हिच्यापासूनच जगाची सत्ता तयार होते. पूर्वजन्मीचं कर्म चांगलं असेल तर योग्य तुम्हाला न्याय मिळेल. संस्कार रूपाने कर्म तुमच्या अंतःकरणामध्ये असतात याची जाणीव 6व्या अध्यायात ठेवल्यानंतर संस्कार जपणारी शक्ती कोणती आहे त्याचं वर्णन करणारा अध्याय म्हणजे 7वा अध्याय, एकमेव मायेचा अध्याय. आणि वारकरी संप्रदायामध्ये आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सगळ्यात मोठा जर गैरसमज असेल ना
तर मायेबद्दल गैरसमज. ज्याला काही कळत नाही तो सुद्धा मायेला शिवाय देतो. काहीच कळत नाही त्याला. माया म्हणजे आस्था काय प्रकार काहीच माहित नाही त्याला. गुरुच्या तोंडातून 2 शब्द ऐकलेले असतात, वेदांताच्या तोंडातून 2 शब्द ऐकलेले असतात, त्यांच्या लेवलला ते बोलले ते योग्य आहे. पण मायाच ज्याला माहिती नाही त्याने काय बोलायचं जीवनामध्ये. कोण माया, कसली माया. माया म्हणजे काही सामान्य स्त्री आहे का. आणि माया ही स्त्री आहे हाच सगळ्यात मोठा भ्रम आहे. आपण आता मी हात उचलतोय किंवा माझ्या गळ्यातून आवाज येतोय, बोलण्याची शक्ती तिचं नाव माया आहे. हात उचलण्याची शक्ती तिचं नाव माया आहे. माया म्हणजे बाई नाहीये. तसं माया ही भगवंताची शक्ती आहे. हेच मुळात आध्यात्मिक लोकांना कळत नाही. आणि मग माया गोळा करणारी जी माणसं आहेत ती सगळ्या जगामध्ये एकच प्रचार करतात, माया असत्य आहे, माया खोटी आहे, सगळी माया यांच्याकडेच असते. पूर्वी सर्व सोडण्यासाठी संत व्हायचे, संन्यासी व्हायचे. आता सगळं कमवण्यासाठी महाराज होतात, संन्यासी होतात. जे संसारिक माणसाकडे नाही ना ते सगळं संन्यासी महाराज लोकांकडे मिळेल. कशाचा त्याग केला, कसली माया. मायेला शिवाय देऊन कमवतात तुम्ही. हा अध्याय इतका गोड आहे, 7वा अध्याय. ह्या मायेच्या पलीकडे जाण्याची इच्छा निर्माण होणं याचं पहिलं वर्णन केलेलं आहे. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतती. फार गोड शब्द आहे ना. दुर्मिळता नाही सांगितलेली, भावना होणं अवघड आहे. हजारो माणसातून एखाद्या माणसाला भावना निर्माण होते. तुम्ही सगळे आनंदीमध्ये आहात त्याच्याबद्दल काही शंका नाही. 4-4 वर्ष ज्ञानोबांच्या सेवेमध्ये अध्ययन चालू आहे. तर ज्ञानेश्वरीचा अभ्यास करावा हे सूचनाच अवघड आहे. ते सोडून सगळं येत. आमचा तर एक महाराज एवढा हुशार आहे, मला म्हणतो शास्त्रीचे आपण संप्रदायातले ऑलराऊंडर आहे. हे क्रिकेटचं मैदान थोडंच. मला म्हणलं काय नाही, आपण वाजवतो, म्हणतो, कीर्तन करतो, अजून बरंच काही करतो. काही येत नाही. लक्षात ठेवा, सगळं जर आलं ना तर एकाही विषयात तो तज्ञ नसतो. अशीच माणसं देशी असतात. एकच विषय यायला पाहिजे आणि एकासाठी आयुष्य खर्च केलं पाहिजे. दुसरं काही येत नाही म्हटलं की तो माणूस विद्वान असतो. सगळं येतं म्हटलं की सावध राहा, हा फसवणार आहे. सगळं कसं येऊ शकतं मनुष्याला, मर्यादा आहेत त्याला. आणि एक बुद्धी, एक क्षमता एका विषयाचं संशोधन करू शकते. तो त्यातला महत्वाचा घटक असू शकतो. म्हणून परमार्थ करत असताना ज्ञानेश्वरी शिकावी ही इच्छाच मुळात दुर्मिळ आहे. मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित यतती. यतती म्हणजे प्रयत्न करतो. आणि ज्ञानेश्वरीचा किंबहुना अध्यात्माचा किंबहुना मायेच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्यांमध्ये यतताम अतिसिद्धानाम. 2 शब्द फार वेगळे वेगळे. यतताम प्रयत्न करणारे आणि जे सिद्ध झालेले आहेत. फार विचित्र शब्द आहेत. परमार्थ इतका विचित्र आहे. 2-4 रिद्धिसिद्धी मिळाल्या की माणूस तिथेच गुंततो. 1-2 त्याच्या शब्दाप्रमाणे कामं झाले, 1-2 त्याच्या वाणीप्रमाणे कामं झाले की लोक त्याला महाराज म्हणतात, देवाचा अवतार म्हणतात, तर त्याला मोठं करतात. लोक त्याला काही करत असतील पण पारमार्थिक दृष्ट्या ते सगळ्यात मोठं विघ्न सामान्य लोकांनी चांगलं म्हणलं. यतताम अपिसिद्धानाम. 2 शब्द आहेत. यतताम प्रयत्न करणारे आणि प्रयत्न करण्यात सिद्ध झालेले. सिद्धानाम. काल मी तुम्हाला चांगदेव महाराजांचा दृष्टांत सांगितला. सिद्ध आहेत ते योगी चांगदेव.
पण ज्ञानोबरांचं वैभव पाहिल्यानंतर त्यांना कुठेतरी उणी वाटली. जर त्यांच्या काळात ज्ञानोबराय नसते तर तेच देव झाले असते भविष्यातले. आज असे हजारो संत त्या काळातले देव परंपरेनं मोठे होऊन बसलेले. यतताम अपि सिद्धानाम कश्चिन माम, एक म्हणून शब्द सांगितलेला तत्वतः व्यक्ती बरोबर जाणतो. जाणतो म्हणजे कसंही जाणतो असं नाही, तत्वतः बरोबर जाणतो, जसा आहे तसं जाणतो. आणि ज्ञानोबाने खूप सुंदर ओळी दिली होती त्याच्यात. आस्थीच्या महापुरी, आस्थीच्या महापुरी. असं ज्ञानेश्वरी प्रवचन ऐकलं, एखाद्या संतांचं प्रवचन ऐकलं, पुस्तक ऐकले ना, आस्थेचा महापूर येतो. आणि महापूर हा चांगला नसतो, कारण की त्याला आयुष्य नसतं, अल्पकालीन असतो. आस्थीच्या महापुरी निगता ती कोटीवरी, परी प्राप्तीची पैल तरी पाहिलं नाही. खूप सुंदर शब्द आहेत ज्ञानोबाईचे. आणि अशात एखादा जर मनुष्य प्रयत्न करत असताना त्याला किती जोड लागते, पूर्वजन्मीचं संचित चांगलं लागतं, ते 6व्या अध्यायाच्या अंतिम चरणामध्ये सांगितलंय. बुद्धी योग्य लागते, निर्णय योग्य लागतो, गुरु योग्य लागतो. आणि सगळी साथ जर त्याला मिळाली, बहुनाम जन्मनाम अंते. एक ज्ञानेश्वरीतला महत्वाचा सिद्धांत सांगून जातो. ज्ञानोबराय सगळे अनुकूल असलं ना तरी तुम्हाला चांगलं म्हणतात त्याच्यावर कधी विश्वास ठेवू नका. ज्ञानोबाईंची ओळी सांगतो तुम्हाला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सुक्षेत्र आणि उलटे, चांगली जमीन आहे आणि बागायती आहे. सुक्षेत्र चांगली जमीन आणि ओलटे पाणी, सुक्षेत्र आणि ओलटे. बीजही पेरले गोमटे, बीज सुद्धा चांगले पेरले, म्हणजे जमीन चांगली आहे, पाणी योग्य आहे, बीज योग्य आहे. ज्ञानोबराय म्हणतात हे जरी असलं ना तरी वाट पाहण्याशिवाय काही पर्याय नाही. फळभार आलोट भेटे परी वेळ लागेल. आणि हा वेळ शब्द म्हणजे तुमची योग्यता दर्शवणारा शब्द आहे. किती वेळ वाट पाहू शकता तुम्ही, तो तुमचा दम आहे, तो परमार्थ आहे तुमचा. ईश्वर भेटणं, ब्रह्मसाक्षात्कार होणं हा क्षणाचा आविर्भाव आहे, पण तो क्षण येण्यासाठी किती आयुष्य खर्च करावं लागतं हे अवघड आहे. म्हणून बहुनाम जन्मनाम अंते माम ज्ञानवान प्रपद्यते. कसा ज्ञानवान असला पाहिजे? वासुदेव सर्वभीती स महात्मा सुदुर्लभा. खूप सुंदर. आणि याच्यात एक शब्द आलेला इतका सुंदर, तो तुमच्यासाठी फार सुंदर आहे. जे तो विषयाची दाट झाडी, माझी काम क्रोधाची साखळी, चुकावून आला पाहिजे. वळण फार सरळ, तितक्या सरळ नाही. काम क्रोधाबरोबर लढू नका, हे ज्ञानोबाईंची सूचना. अनादी काळापासून या सृष्टीमध्ये प्रभावी असणारे काम आणि प्रभावी असणारे क्रोध, तुमच्यासारखा क्षणिक माणूस जन्माला आलेला काय लढणार आहे कामाबरोबर? भगवान शंकराला विचलित करणारा काम काय 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 करणार आहे तुम्ही? त्याला काय तुमची क्षमता आहे, काय तुमची योग्यता आहे कामाला पराजित करण्याची? आणि असं कोणतं सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे की जे कामाला पराजित करू शकता? फक्त अहंकार आहे. अहंकार आहे. आणि अहंकार एक अशी वस्तू आहे, कशालाही स्वतःला मोठा समजते. साधू असेल, ज्ञानी असेल, सत्ताधारी असेल, कशालाही मोठं समजते. एका मंत्र्याच्या घरी जायचा प्रसंग आला आणि आमच्या बरोबर एक शिपाई होता, 2-3 ग्रुप मध्ये. तो मंत्री एक चालू अवस्थेतला आणि तो शिपाई एक एका शाळेवर काम करणार. माझ्यामुळे त्याला त्यांच्या जवळ जायचा योग आला. आमचा विषय दुसरा होता आणि आम्ही थोडं 2 मिनिटं थांबलो चहा येईपर्यंत. हात त्यांच्याशी बोलायला लागला. निवडणुकीचं काय होणार उद्या? हा शिपाई, तो रनिंग मंत्री. याला अक्कल नाही राजकारणाचं ज्ञान किती आपल्याला. ते मंत्र्याने माझ्याकडे पाहिलं, म्हणजे अशी मूर्ख माणसं जवळ असतात का असा त्याचा संकेत होता. मला आम्हाला तर काही पर्याय नाही, हेच सगळे माणसं घेऊन चालावे लागतात. या रे
करतो मी त्याला 2दा-3दा हात केला आणि मग तो त्या मंत्र्याला 5 मिनिटं राजकारण शिकवतो. कसं वातावरण आहे, कशी लोकांची प्रतिनिधी, काय त्यांचा व्यवसाय आहे राजकारणाचा, तुझा विषय आहे राजकारणाचा. लक्षात ठेवा काय म्हणून तुमचं, त्यांचा राजकारणाचा व्यवसाय आहे, त्यांना जास्त माहिती. तुमचा विषय राजकारणाचा आहे, म्हणजे गप्पांचा विषय राजकारणाचा आहे. पेपरमध्ये जे येईल तेच तुमचं नॉलेज आहे. तुम्ही समजू शकता, करू शकत नाही. ते व्यावसायिक आहेत, ते करू शकतात आणि त्यांना पाहिजे तेच समजून घेऊ शकतात. कळत नाही याला. 5-10 मिनिटं गप्पा मारल्या, आमचं तो बाकीचे विषय संपले, बाहेर आलो. मला म्हणे आपली ताकद काय शास्त्रीची, गपचीप ऐकून घेतलं. हा अहंकार. काय होतं जीवनामध्ये की लक्षातच येत नाही माणसाच्या, हा अहंकार. एक ओळी, मी तर हा शब्द फार मोठा वापरतो, पण एखाद्याला एक शब्द जर व्यवस्थित बोलता आला, ज्ञानोबा म्हणतात असे अहंकारी माणसं असतात, जिभेवर अक्षराचा थेंब पडतो, विद्वत्ता नाही, अंबुका पडे अक्षराचा, मूर्खाची जिभे अक्षराचा अंबुका पडे, थेंब. 2-4 व्याख्यानं ऐकून एखादं वाक्य चांगलं वापरता येतं. अक्षराचा अंबुका पडे, ब्रह्मसभेवर जे जायचं, जेवढे ज्ञानी माणसं आहेत ना त्या सगळ्यांना तो मूर्खात करायला सुरुवात करतो. इतके छोटे. काय योग्यता आहे कामाला पराजित करण्याची, काय योग्यता आहे आपल्या क्रोधाला पराजित करण्याची, अशी कोणती आपण तपश्चर्या केली, असा कोणता आपण विशेष अधिकार प्राप्त झाला की यांना पराजित करू शकतो. तुम्हाला ब्रह्म पाहिजे, लढता कशा करता, युद्धामध्ये का झाला होता, का क्षण होता, ओणी काय सुचवते आपल्याला, चुकावणी आला पाय, चुकावणी. का क्रोधाचं आक्रमण आहे, लढू नका, त्यांच्या आक्रमणाला चुकवा. हे सूत्र ज्याला कळालं ना तो सद्वासनेच्या डोंगरावर जातो. चुकावणी, युद्ध करून नये. युद्ध करत असताना किती लोक घायाळ झाले, काय काही सांगता येत नाही. आणि कोणत्या शब्दाखाली त्यांचं चुकीचं आचरण दाखवतील काही सांगता येत नाही. सगळी विद्वत्ता मी योग्य करतोय हेच सिद्ध करण्यामध्ये जाते. ज्ञानोबा म्हणतात असा माणूस नाही, चुकावून आला पाडी सद्वासनेचा. आणि तो सद्वासना ही पर्याप्त नाहीये, मग साधू संगे सुबटा, उजू सत्कर्माची आव्हाटा. ज्ञानेश्वरीचा सगळ्यात धोकेदायक शब्द म्हणजे सत्कर्म आहे. सागर का कशाला तुम्ही सत्कर्म म्हणणार, तुम्ही तुमच्या पूजेला सत्कर्म म्हणणार, समाजसेवेला सत्कर्म म्हणणार, तुम्ही एखाद्याला मदत केली त्याला सत्कर्म म्हणणार. तुमच्या दृष्टीने ते सत्कर्म असेल, ज्ञानोबांच्या दृष्टीने काय असेल तो महत्वाचा भाग. म्हणून 15व्या अध्यायामध्ये या सत्कर्म शब्दाची ज्ञानोबांनी स्वतंत्र व्याख्या केलेली, स्वतंत्र व्याख्या. योग ज्ञानी पैसता म्हणून 6व्या अध्यायाशी निगडीत शब्द आहे. योग ज्ञानी पैसता, गुरुचरण उपासिता वैराग्याची. छोटे छोटे शब्द आहेत, याच्यातच सगळं आयुष्य निघून जातं. पण कुठं उपासना करायची, कुठं गुरुचरण नाही, संता सवे वसता, मग साधू संगी सोबत. एवढं फार विचित्र आहे. पहिल्यांदा संताजवळ बसायला शिका. सगळ्यात अवघड विषय हा आहे बरं का. अज्ञान लपवून ठेवणं याच्याकरता सगळे प्रयत्न करावे लागतात. आणि थोडं ज्ञान असेल ना ते सगळ्यात जास्त भयानक. रामायणातला एक छोटा प्रसंग आहे, खूप बोध प्रसंग आहे. 3 दिवस उपोषण केलं रामचंद्र प्रभूने सागराच्या समोर, समुद्राच्या समोर, काहीतरी मार्ग निघेल. पण 3 दिवस उपोषण केल्यानंतर काही झालं नाही. आणि ही परंपरा आहे आपली की उपोषणाने काही होत. शेवटी बाण काढला रामचंद्र प्रभूने, म्हणजे प्रभूचा बाण होतो.
समुद्र देवता घाबरली आणि समोर प्रगट झाली. पण तेव्हा तुमच्यासारख्याने मला निर्माण करावं आणि मलाच मारण्यासाठी तुम्ही बाण उघडावं. अरे मी 30 दिवस झालं उपोषण करतोय, तुझ्यावरून पलीकडे जाण्याचा मला मार्ग सुचत नाहीये. मी फार छोटी गोष्ट आहे. काय छोटी गोष्ट आहे? तुमच्या सेनेमध्ये माकड आहे आणि त्याला माझ्यावर पूल बांधण्याचं तंत्र अवगत आहे. असं बोलवलं दलनी जे आहेत सिटू बांधणार ती इंजिनियरच त्या काळात बोलवलं आणि विचारलं, तुम्हाला या समुद्रावर पूल बांधता येतो? ते म्हणे हो बांधता येतो. मग माझ्या बरोबर उपोषणाला का बसले? भारतीय संस्कृती अशी आहे, विचारल्याशिवाय कोणाला सांगू नये आणि आपले मोठेपण आपल्या तोंडाने सांगू नये, म्हणून आम्ही उपोषणाला बसलो. समुद्रावर ज्याला पूल बांधता येतो तो सुद्धा शांत राहतो, ही भारतीय संस्कृती शिकवते. रामाच्या सानिध्यात राहायचे, तुम्हाला संतांच्या सानिध्यात राहायचे. कुठे 2 पुस्तकाचे शब्द निर्गत करताय तुम्ही? संता सवी वसता. सत्कर्म म्हणजे काय हे लक्षात ठेवा. योग ज्ञानी पैसे. तुम्ही कसे असला पाहिजे? योग ज्ञानी पैसे. गुरु चरण उपासिता. गुरुची सेवा करत असताना एक शब्द सांगितला, वैराग्यसी. संसारिक माणसं सुद्धा गुरुचरण सेवा करतात, संसार करून गुरुची सेवा करतात. ज्ञानोबा म्हणतात ते सत्कर्म नाहीये. गुरुचरण उपासिता वैराग्याची एवढीची सत्कर्मे, याचं नाव सत्कर्म. सत्कर्मी रती वाढव म्हणजे साधू जवळ बसण्याची इच्छा निर्माण व्हावी, ज्ञानाची इच्छा निर्माण व्हावी. म्हणजे नुसतं सत्कर्म म्हणजे हे नाहीये कोणाला तरी उपाशी माणसाला दान देणं, तो सामाजिक विषय असेल, आध्यात्मिक विषय नाही. एवढीची सत्कर्मे अशेषही अज्ञान विरमे. अज्ञान विरमे थांबता अज्ञान. पण ज्ञानोबा काय शिकवतात कल्पना करून पहा. चुकावणी आला पाडी सदवासनीचा तो साधू संगे सोबता ओजू सत्कर्माचे आव्हान. हे आव्हान मग अशा व्यक्तीला कणाकणात व्याप्त असणारा परमात्मा, शक्ती असणारा परमात्मा आशीर्वाद देतो. वासुदेव सर्वमिति सर्वम इति वासुदेवा. स महात्मा सुदुर्लभा. सगळ्या जगाला समान समजणारा दुर्लभ आणि हे सत्कर्म आहे. सातव्या अध्यायातली विशेषता आहे. आणि 7व्या अध्यायातली एक गोवी जी अतिशय गोड आहे. तुमचं सत्कर्म आणि तुमचा पदार्थपणा चांगला व्हावा असं फक्त या जगात 2च माणसाला वाटतं. तुमचा चांगुलपणा 3ऱ्या माणसाला सांगू नका, ही ज्ञानेश्वरी शिकवते. बाळकाच्या धनी धाईजे का शिष्याचे जाणेपणे होईचे. हे एकले श्री गुरुनी जाणे अथवा प्रसवती. तुमचा अभ्यास चांगला झाला हे तुमच्या गुरुला आवडेल. तुमचं पोट भरलं, तृप्त आहात, आनंदी आहात हे फक्त आईला आवडेल. या जगात सख्या भावाला सुद्धा आवडणार नाही. काय शिकवते ज्ञानेश्वरी, काय नीतिमत्ता आहे ज्ञानेश्वरीची. तुम्ही आनंदी आहात हे शत्रूचं सगळ्यात मोठं दुखणं आहे. तुम्ही हसलात तरी सख्या भावाला आवडत नाही, गावाची गोष्ट सोडून देते. म्हणजे 2 व्यक्ती या जगातले असे आहेत की झालेल्या अभ्यासाला शाबासकी देणारे आणि तुम्ही आनंदात असताना आनंद होणारे आई आणि गुरु, 3रा माणूस नाही या जगामध्ये. आणि हे 2 जर तुमच्याकडे नसेल, देव काय येणार तुमच्याकडे? काय संत येणार? आईला त्रास देऊन, वडिलांना शिव्या देऊन जर पंढरपूरला गेलात तुम्ही
तर देवाला सुद्धा आवडणार नाही. कारण की तो आई वडिलांच्या सेवेसाठी विटेवर उभा आहे. आणि आई वडिलांना त्रास देऊन जर तुम्ही पंढरपूरला गेला ना, पंढरपूर सुद्धा पाया खालची वीट काढेल. कोणाला भेटायला आलाय? मी इथे कोणासाठी उभा आहे? आई वडिलांची सेवा करण्यासाठी उभा आहे. त्यांना शिवाय देऊन हा येत असेल तर काही योग्य आहे का? उद्धार होत नाही आपला, का आपल्याला आनंद मिळत नाही? त्याचं संशोधन आहे, त्याची घटना आहे. साधू संगी सुबटा उजू. आणि इतक्या काही ओव्या सुद्धा इतक्या अप्रतिम आहेत. मग महाराज तुम्ही आता सांगितलं आम्हाला माया माया, इतकी गोड ओवी 7व्या अध्यायामध्ये. अर्थ सरळ असून डोक्यात बसत नाही. दैव हिंसा गुणमयी मम माया दुरत्य, सगळ्यांची पाठ आहे. मामे वे प्रपद्यंते माया मे तांतरंते. आणि सगळे लोक ही ओवी वाचून मायाला शिवाय देतात. हा श्लोक म्हणला की माया खराब, माया खराब. या श्लोकाचा अर्थ एवढा गमतीशीर आहे. संस्कृत थोडीशी आली पाहिजे मग कळेल. दैवी हिंसा गुणमयी. एखादा नवरा गुणवान बायकोचं जसं वर्णन करतो ना, तसं वर्णन आहे या श्लोकामध्ये. देव तिचा तिरस्कार करत नाही. गुणवान पत्नी असेल ना, नवऱ्याला स्वाभिमान असतो. माझी पत्नी गुणवान आहे, कुलवान आहे, लावण्यवान, अभिमान आहे. भगवंताला मायेविषयी स्वाभिमान आहे. म्हणून भगवंत म्हणतायत दैवी हिंसा गुणमयी. ही जी माझी माया आहे ना, ही दैवी आहे. सुदैवी म्हणा, दैववान म्हणा, दैवी म्हणा. दैवी आताच्या भाषेत लकी. पण जग तिनं निर्माण केलेलं आहे. ईश्वराचं काय याच्यामध्ये? जग निर्माण करण्याकरता लागणारी साधनच मायेमध्ये आहे. भगवंत काही दगडाचा नाही, मातीचा नाही, पाण्याचा काय. भगवंत म्हणजे काय? भगवंतच आहे. सगळं म्हणजे काय? प्रकृती आहे. भोमेरा पूर्ण वायू खम्मनो अहंकार मे भिन्ना प्रकृतिरष्टदा. वर्णन करताना कसं करतात? दैवी हिंसा. म्हणजे माया जी आहे ती दैवी आहे, गुणमयी. नुसती दैवी आहे असं नाही. भगवंत म्हणतात गुणमयी. आणि तिसरा शब्द इतका गोड आहे, मम माया. भगवंताने म्हणून माझी माया आहे. म्हणजे दैवी आहे, गुणमयी आहे आणि माझी मम माया. आणि एक शब्द भाव गोड आहे, दुरत्या. इतरांसाठी ती दुर्गम आहे, तिला पार जाणं अवघड आहे. स्वाभाविक आहे ना, त्याच्यात नवीन काय? ते दुरत्यावर जे आमचे महाराज लोक भेटतात, खराब आहे. अरे खराब नाही, दुरत्या. आणि हा नियम आहे महाराज. ज्याची पत्नी ती त्याच्याशी एकनिष्ठ राहते, म्हणूनच तर तिला पतिव्रता म्हणतात. सहज साध्य नाहीये, सहज सुलभ नाहीये, म्हणून ती पतिव्रता आहे. भगवंत वर्णन करतात, दुसऱ्याच्या हाताला येणारी नाहीये ती, दुरत्या. पण गुणमयी आहे, मम माया, माझी माया, दैवी. म्हणून महाराज आम्हाला त्रास होतो, सोपी गोष्ट आहे. एखाद्या बंगल्यामध्ये गेलो आणि सिंहासारखं कुत्र जर तिथं असलं, तुम्हाला त्या बंगल्याच्या मालकाला भेटायचंय, तर मग एक कुत्र आहे का, त्या कुत्र्याबरोबर भांडण करत बसणार का तुम्ही? त्याचं रक्षक आहे त्या बंगल्याचं, आवडतंय त्या बंगल्यावाल्याचं कुत्र. नाही महाराज आमच्यावर भूलतंय. सोपा उपाय, मालकाला सांगा. तो म्हणतो हे चोप, शांत बसतो. मग माया. भगवंत म्हणतात मामे वै प्रपद्यंते. माझ्या जवळ जे येतात माया मी तांतरंते, ती माया त्यांना सोडून देते. किती छोटा शब्द हा वारकरी संप्रदाय.
रुक्मिणी म्हणून आपण पाया पडतो आणि वेदांतामध्ये मायेला शिव्या देतो. ही दोघली भक्ती आहे. भगवंताची शक्ती म्हणून महालक्ष्मी म्हणून पाया पडतो आणि जेव्हा अभ्यास करायला जातो तेव्हा आपण माया म्हणून शिव्या देतो. आणि शिव्या दिल्यानंतर मायाला आवडेल का महाराज? पण भक्तिशास्त्र काय सांगतंय? देवाच्या सानिध्यात जा, माया सहयोगी होईल, सहभागी होईल. वारकरी संप्रदायामध्ये भगवान श्री ज्ञानोबांचं कार्य फक्त 3.5 वर्षाचं आहे. 3.5 वर्षाचा आहे. 16 वर्षापर्यंत भगवान श्री ज्ञानोबांनी ज्ञानेश्वर यांनी ग्रंथ समाप्त केले. 2-2.5 वर्ष फिरण्यामध्ये गेले, संपूर्ण भारताची परिक्रमा केली आणि 3.5 वर्षामध्ये फक्त वारकरी संप्रदायाचं बीजारोपण केलं. त्यांच्याच भाषेत येते, इवलेसे रोपण. 3.5 किती माणसं होती? 15-20 माणसं होते संप्रदायामध्ये ज्यावेळेस वारकरी संप्रदाय सुरू झाला. आणि एक माणसं इवलेसे रोप लावी एक द्वारी. भगवंताच्या दारातलं ते वारकरी संप्रदायाचं युवलस रोपट, त्याचा विलो गेला. असं वाटतं की आता या वारकरी संप्रदायाला कोणी तारक नाहीये. हा महाराज गेला, आता पुन्हा कोणी तारक नाहीये. एक कळी मोगऱ्याची संपली की दुसरा मोगऱ्याला कळी येते. 700 वर्ष झाले वारकरी संप्रदाय संपणार नाही. लक्षात अभंगच आहे. फुले वेचिता, झालेल्या फुलांना वेचत असताना दुसऱ्या कळी पाठीमागून आलेले असतात. फुले वेचिता बहरू कळी अशी आला, दुसऱ्या कळ्या पाठीमागून येतात. बसलेल्या सगळ्या कळ्याच येतात. 700 वर्षामध्ये आजपर्यंत ज्ञानोबांच्या सामर्थ्याने, आशीर्वादाने आणि भगवंताने रक्षण केल्यामुळे संप्रदाय टिकला. किती आघात होतात संप्रदायावर, किती लोक बोलतात. सामान्य लोक सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांवर बोलतात. वाईट वाटतं, कळत नाहीत ज्ञानोबा त्यांना. श्लोक कळत नाहीत महाराज. काय बोलतो आपण? आयुष्यभर शिवशिवाय देतो मायेला. अरे अर्थ तरी तुझं समजून घ्या. भगवंत म्हणतात मन माया, माझी माया आहे, गुणमयी आहे, दुरत्य. आणि म्हणजे याच्या ज्ञानोबांचं जे विश्लेषण आहे ते घरी जाऊन वाचा. एवढं अप्रतिम आहे. नदीचं रूपक केलेलं आहे. नदीचं महापूर आलेल्या नदीमध्ये कसा कचरा वाहतो, त्याच्यामध्ये भवरे कसे असतात, दुथडी कशी भरून वाहते. आणि या महापूर आलेल्या माया नदीमध्ये देवाला सोडून ज्यांनी ज्यांनी उडी मारली पलीकडे जाण्यासाठी, एके स्वयंबुद्धीच्या बाही रिगाले, याची शुद्धीची नाही. स्वयं काय कळलं? आकाश. 10 दिवसापूर्वी मी एक बातमी वाचली होती. एका उपग्रहावर पाण्याचा शोध लागला आणि तिथं जायला 3.5 लाख प्रकाश वर्ष लागतात. बातमी वाचतो, तुमच्या लक्षात आलं? प्रकाश वर्ष. प्रकाश वर्ष या शब्दाचा अर्थ असा आहे, एका मिनिटामध्ये प्रकाश जेवढ्या गतीने जातो एका मिनिटामध्ये, त्याला प्रकाशाची गती म्हणतात. एका मिनिटामध्ये जेवढा पण जातो, तसं 3 लाख वर्ष तितक्या गतीनं, प्रकाशाच्या गतीनं जर गेला तर तेवढ्या अंतरावर पाणी आहे. माणसाचं आयुष्य किती, स्पीड किती, 3.5 लाख प्रकाश वर्ष दूर. याला कसं काय कळालं? दुर्बिणीने कळालं. कळालंच का? माझा शब्द लक्षात, कळालंच का? का बातमी उडवली? कोणी सांगणार? नाही, विज्ञान आहे, खोटं बोलत नाही, हीच अंधश्रद्धा आहे. विज्ञानाच्या नावाखाली जसं अध्यात्माच्या नावाखाली बाजार चालतो, तसं विज्ञानाच्या नावाखालीही चालतो. सगळे वैज्ञानिक नसतात आणि सगळे संत नसतात. जे 2-4 महान वैज्ञानिक आहेत, जे 2-4 संत आहेत, त्याच्यावर ही पृथ्वी आधारित आहे. बाकी सगळं त्यांच्या नावाखाली जगणारी लोक आहेत. हा चमत्कार की 2-4 संतांचं एवढं महापुण्य जन्माला आलेला आहे.
आणि स्वतःच्या बुद्धी असतेच किती, पण समजा रेगाले त्याची शुद्धीची नाही ज्ञानोबारांनी खूप सुंदर लिहिले. ते तर वयानं मोठे असणारे चांगदेवाप्रमाणे कामदेवाने पछाडून टाकलं त्यांना. खूप सुंदर सुंदर वर्णन आलेलं आहे त्याच्यामध्ये. कोण कोण गेले, वेदाध्ययन करणारे पार होऊ शकत नाही, कारण की अहंकारी असतात. अहंकाराचे धोंडे घेऊन जर पाण्यामध्ये उडी टाकली तर हे जमणार नाही, कारण की तो दगडच त्या माणसाला पाण्यामध्ये बुडवतात. दोन व्यक्ती या जगामध्ये तरुण जाऊ शकतात. ज्ञानोबा संक्षेपतः सांगतात, येथे एकच लीला तरले जे सर्व भावे मज बसले. भगवंताची भक्ती करणारे तरुण जातात आणि जया सद्गुरु तारू पुढे. तो शब्द आहे ना, ते ओळीकडे फार पाहू नका. जया सद्गुरु तारू याच्याकडे पाहू नका. पुढे शब्द महत्वाचा आहे. गुरु सन्मुख लागतो. इतकी महान घटना आहे. एकच शब्द, जया सद्गुरु तारू पुढे. सन्मुख, पुढे, समोर. ज्ञानोबाला विचारलं, चमत्कार वाटेल तुम्हाला बरं का, आतापर्यंत तुम्ही हे ऐकलं असेल, समाजासाठी ज्ञानेश्वरी लिहिली, लोकांसाठी ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानोबा स्वतःला विचारत तुम्ही कशा करता लिहिली. ज्ञानोबाला काही म्हणत नाही. ज्ञानोबा फक्त एवढं म्हणतात, माझ्या गुरुनी माझ्या समोर बसून माझ्याकडे पाहावं म्हणून मी ज्ञानेश्वरी लिहितो. 13व्या अध्यायामध्ये ओळख बरं का, 13व्या अध्यायामध्ये त्यांना विचारलं का, काही नाही, माझ्या गुरुला गीता आवडते आणि मी ठरवलं माझ्या गुरु पुढे की मी गीतेचं व्याख्यान करेन. गीता माझ्या गुरुला प्रिय आहे. तुम्ही संती व्हावे, सन्मुख सदा. सन्मुख सदा, एका क्षणासाठी नाही. आणि तुमची दृष्टी माझ्यावर पडत राहावी म्हणून मी गीतेवर व्याख्यान करतोय. म्हणजे ज्ञानेश्वरी साठी प्रसिद्ध असणारे ज्ञानोबा राय ते सांगतात, मी ज्ञानेश्वरी त्याच्यासाठी लिहित नाही, माझ्या गुरुसाठी लिहितो. जया सद्गुरु तारू पुढे पुढे. आता आपल्या घरामध्ये गुरुचा फोटो असतो, रोज सकाळी हार घालतो, पेढा ठेवतो आणि तास 2 तासाने तोच पेढा खाऊन टाकतो. गुरुचा प्रसाद आणि एक शब्द सांगतो तुमच्या लक्षातून. गुरु मोठा आहे म्हणून जे लोक भांडणं करतात ना, यांची 1% सुद्धा गुरुवर श्रद्धा नसते. फार मोठा सिद्धांत आहे, नीट आहे का. माझा संप्रदाय मोठा आहे, माझा धर्म मोठा आहे, माझा गुरु मोठा आहे, अशी म्हणणारी जी माणसं आहेत ना, ही मानसिक रुग्ण आहेत. गुरुला मोठा म्हणत असताना मी श्रेष्ठ आहे हे त्यांना दाखवायचं असतं, म्हणून ते आपलं प्रदर्शन मानतात. गुरु मोठा आहे, मग तू का असा डावळत राहिलीस. परिसाचा स्पर्श झाला आणि तुझं सोनं झालं नाही, अर्थ लक्षात ठेवा. आणि ह्याच वेळा ज्ञानेश्वरीमध्ये आहे. माऊली जेव्हा पुन्हा पुन्हा गुरुला दिवसतात, निवृत्तीनाथ म्हणतात, अरे माऊली, अरे आम्ही ज्ञानेश्वरी ऐकायला बसलोय, गीता ऐकायला बसलोय, लोहा परिस कृष्टी, लोखंडाला परिस लागल्या लागल्या सोनं होतं, तू का घासत बसलास. झालं ना सोनं, आता पुन्हा का ज्ञानेश्वरीचा. अर्थ लक्षात ठेवा. एक भूमिती इतकी सुंदर आहे, जाणीवपूर्वक सांगतो गुरुचा अर्थ म्हणजे काय. 14व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरी लिहित असताना ज्ञानोबा गुरुची स्तुती करतात. मला बरेच लोक असं सांगतात बरं का, ज्ञानोबा गुरुचं जास्त वर्णन करतात, म्हणजे तुझ्या काही पोटात दुखतं नाही. समजतच ते, समजत नाही हे समजलं तरी पुष्कळ. वर्णन कशा करता करतात गुरुचं हे स्वतः ज्ञानोबा सांगतात. हे समजून घ्या, कशा करता वर्णन करतात. कंटाळा वर्णनाला. वर्णन किती गोड आहे महाराज, काय ती काव्याची भाषा आहे, काय बोलण्याची भाषा आहे. तू वसंत होईस न्याळ भरी माझी मतीची पोतडी, अशी 100 शब्द वापरले आहे. ते समोरच्या गुरुला वाईट वाटायला लागलं. मौली थांबवा,
ग्रंथ सांग. माऊली लगेच उत्तर देतात, काय गुरुजी तुमची स्तुती करत नव्हतो, हेच पाहत होतो, हेच पाहत होतो. काय पाहत होते? श्रीमुखे म्हणा तुम्ही ग्रंथ सांग, तुमच्या आत्म्याची वाट. म्हणजे गुरुच्या मुखातून ग्रंथ सांगण्याची आज्ञा निघावी याच्याकरता गुरुची स्तुती आहे हे कळलं तर ज्ञानेश्वरी कळेल आपल्याला. नाही तर काय काही एवढे महाभाग आहेत, गुरुलाच सांगतात तुम्हाला जे कळलं नाही ते मी सांगतो. तुम्ही शिकवलं आम्हाला, पण तुमच्या शिकवण्यामध्ये काही पॉइंट राहिले आम्ही सांगतो ऐका. मगाशी सांगितलं म्हणून ही जी ज्ञानेश्वरी काय शिकवते आपल्याला, जरा सद्गुरु ताबो पुढे, सन्मुख गुरु सन्मुख पाहिजे, सतत कृपा पाहिजे. आणि सामान्य दृष्टांत असा आहे, आईच्या डोळ्यापुढे जे पोरग खेळतं ना ते कायम सुरक्षित असत. लक्षात येते? आईच्या डोळ्यापुढे जे मूल खेळतं ते काय करतं याला महत्व नाही, ते सुरक्षित आहे. कारण की आईचं लक्ष गुरुच्या प्रारंभणामध्ये गोळ्याच्या दृष्टीजवळ जो शिष्य खेळतो ना, कितीही लुकू दे, गुरु आहेत. श्री गुरु सारिका अस्तापाठी आहे, काही चुकवत द्या, काही होत नाही, नुकसान होत नाही काय. कारण की ते आईच्या आणि गुरुच्या दृष्टीत खेळते. कारण अहो विघ्न यायची शंका सुद्धा घ्यायचं कारण नाही काही. जर असं वाटलं विघ्न होऊ शकतं, आई लगेच उचलून घेते पोराला, आघात अंगावर घेते आणि मुलाला सुरक्षित ठेवते. काळाचा आघात पडू नये श्री गुरु उचलतात, भागली मज वाहतील, आघात सहन करतात, शिष्याला त्रास होऊन देत नाही. ही ज्ञानेश्वरी, हे कवच आहे ज्ञानेश्वरी. म्हणजे आपल्याला काय करायचंय? ज्ञानेश्वरीत खेळायचंय. ज्ञानेश्वरीत खेळायचं, ज्ञानेश्वरीच्या बाहेर नाही. बाहेर गेलं ना काळाशिवाय दुसरा पर्याय. माझा एक मित्र शास्त्री झालेला होता, खूप समजदार सारखा, आळंदीत राहून शास्त्री झालेला होता. तो वेगळे वेगळे विषय असतात, न्याय व्याकरण मीमांसा, तसं वेदामध्ये तो खूप तयार झाला होता. आणि इतकं गोड आवाज, स्वर उच्चारण्याची पद्धती, मंत्र उच्चारण्याची पद्धती, असं ऐकत राहावं असं तो गोड मंत्र म्हणायचा. आणि महाराष्ट्रामध्ये तो वेदाचा प्रचार करायला गावोगावी प्रवचन सुरू केले. कुठे गेलं की वेदाचा अर्थ काय, वेद कसा आहे, भगवंताचं वर्णन वेदामध्ये कसं आहे, सगळं अगदी गोड पद्धतीने सांगायचं. काय वेदाचं म्हणणं. आता ही शेतकरी मंडळी आणि हा संस्कृत मध्ये बोलणारा, कसं दोघांचं तारतम्य जुळायचं. आणि गेला की पुंडलिकवर जे हरी विठ्ठल नाही, वेद माता की जय, आणि सुरू ईशावास वेदम सगम बोलणं सुरू त्या भाषेमध्ये द्वंदिगे तरंदरस सर्वस्व तदु सर्वस्व असं वाह्यतः ऐकायला गोड वाटत. आणि मग थोडं त्याचं विश्लेषण सुरू केलं की उठून जायचे लोक. महिनाभर राहायला कंटाळा, योगायोगाने माझी भेट झाली आळंदीमध्ये. मला म्हणे महाराष्ट्रातले लोक मूर्ख आहेत, इतकं सुंदर मी वेद सांगतो, अर्थ सांगतो, ऐकतच नाहीत लोक. म्हणजे तुला कोणी सांगितलं इथे वेद सांगत जा म्हणून? का सांगू नये काय? अरे म्हणजे महाराष्ट्रात रेडा सुद्धा वेद बोलतो. ही महाराष्ट्राची भूमी म्हणजे काय फार मोठी आहे काय? तो आता वेद बोलायला लागला म्हणजे आमच्या दृष्टीने वेडा झालाच नाही. पण ज्ञानोबराय म्हणतात, नीट ऐका बरं का, ज्ञानोबराय म्हणतात नाही श्रुती परवती माऊली जगात. कोण म्हणतं म्हणलं असं? म्हणजे माऊली म्हणतात. काय म्हणतात? श्रुती माऊली आहे.
माऊली म्हणतात, श्रुती माऊली आहे. ती श्रुती ज्ञानोबरांची माऊली आहे, आमची आजी झाली. आईला दूध असत, अर्जुना वेद विद जरी झाला तरी माते नेन. काय शब्द बघा. माऊलीला पोचणारी श्रुती आहे, आपल्याला पोचणारी माऊली आहे. आपल्याला जिथून दूध प्रेम असेल आपल्यावर, त्याच्याबद्दल शंका नाही, पण पुष्ट व्हायचं असेल, आध्यात्मिक रस यावासा वाटत असेल, त्याचं मूळ स्रोत ज्ञानेश्वर. म्हणून आपलं खेळणं, आपलं वागणं, आपलं बसणं उठणं हे ज्ञानेश्वरीच्या प्रारंभणामध्ये पाहिजे. चुका होऊ दे, नसला अर्थ सांगता आला तरी नाही सांगू दे. आमचा एक महाराज ज्ञानेश्वरी सांगतो, त्याने एका ओळीचा अर्थ सांगितला होता, लोह उभे खाय माती. त्याचा अर्थ तो वेगळा आहे. उभे शब्दाचा अर्थ संपूर्ण. मातीमध्ये जर लोखंड टाकलेलं असलं तर माती लोखंडाला खाते, संपूर्ण खाते. लोह उभे खाय माती, संपूर्ण माती लोखंडाला खाऊ शकते. यांनी काय अर्थ काढला, भिंतीला टेकून जरी लोखंड ठेवलं, लोह उभे. आता उभे शब्दाचा अख्खा उभा खाईल, उभा खाईल म्हणजे उभ्याने अख्खा खायला असा अर्थ आहे त्याचा. याला अर्थ कळणार नाही. लोह उभे खाय माती बऱ्याच वर्ष सांगितला. कुठेतरी कीर्तनामध्ये या ओळीचा संदर्भ आला, मला येऊन सांगितलं, महाराज 2-4 वर्षापासून चुकीचाच अर्थ सांगतो. मला कुणी काही तक्रार केली का? नाही. म्हटलं ज्ञानेश्वरीचा अंगण आहे, खुशाल सांग. माऊली बद्दल बोलतो हेच पुष्कळ आहे. माऊली विषयी बोलतोस हेच पुष्कळ आहे. माऊलीच्या अधिकार क्षेत्रामध्ये वावरतोस हेच पुष्कळ आहे. तुला विद्वान व्हायचं नाही, माऊलीचा भक्त व्हायचंय. म्हणून शब्दाचं आणि अर्थाचं बंधन इथे चालत नाही. चुकू नये. काय फरक पडला चुकल्याचा? कुठलाही मुलगा आई समोर गोबराच बोलतो आणि आई त्याला एक एक शब्द दुरुस्त करायला शिकवते. तसं आपण चुकत ज्ञानेश्वरी जर आपल्याला दुरुस्त करत असेल तर लागायची काय गरज आहे आपल्याला? काय फक्त एक आहे, ज्ञानेश्वरी आपल्या समोर पाहिजे. जेव्हा सद्गुरु तारू पुढे, हा एक महत्वाचा शब्द आहे. आपला वेळ झालेला 1 तास संपलेला आहे. आपला 1-5 मिनिटाचं बजेट होईल आणि मग पुढचं सत्र, पुढचा मार्ग आपण पाहू. या ठिकाणी महाराष्ट्राचे नवीन निवडून आलेले पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि भगवानगडाचे विश्वस्त या ठिकाणी आलेले आहेत आणि ज्यांच्या घरात वारकरी संप्रदायाचा वारसा आहे, मामासाहेब दांडेकरांच्या मंदिर खेळलेले खडके साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा सत्कार मामासाहेबांची आठवण म्हणून आणि भगवानगडाचे सेक्रेटरी म्हणून कार्यकर्ते म्हणून दोघांचाही सत्कार करावा. एक आनंद होईल आणि मग तुमच्या विषयाला आपण सुरुवात करू. त्याचं चिंतन आपण ऐकत आहोत. मी ज्यांच्याकडे शिकलो खूप त्रास दिला तसं मी त्यांना, कारण की जरा डोक्याने जास्त चंचल असल्यामुळे. परंतु सगळ्या महाराज लोकांचे गुरु आणि वारकरी शिक्षण संस्थेतले मारुती, प्रत्येक गावाचं अधिष्ठान, तसं वारकरी शिक्षण संस्थेचं अधिष्ठान मारुती महाराज या ठिकाणी आहेत. आपल्याला टाळा वाजवून त्यांची स्वागत. मला असं काही आत्मचरित्र सांगायची इच्छा नाही माझी, परंतु समोर आहेत गुरु कशा असतात. जसं मी सांगितलं तुम्हाला, सद्गुरू दारुपुरे वारकरी शिक्षण संस्थेचा अभ्यास केल्यानंतर न्यायशास्त्र शिकण्याकरता महामंडलेश्वर स्वामी काशीकरणजी महाराज न्याय, व्याकरण, वेदांताचार्य आणि 3 विषयामध्ये त्यांना सुवर्ण पदक आहे. आता 92 वर्षाचे वय आहेत आणि 250 पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. 100 पुस्तक
केवळ संस्कृत मध्ये आहेत. ज्यांचं पुस्तक शिकल्यानंतर न्यायशास्त्री पदवी मिळते त्या पुस्तकाचं नाव आहे सामान्य लक्षणा प्रत्यासक्ती. विद्यार्थी अवस्थेत त्यांनी ते पुस्तक लिहिलं होतं. तर सगळ्या पुस्तकाचा अर्थ सांगण्यापेक्षा मी त्यांची एक टेक्निक सांगतो. तुम्ही या ठिकाणी एखादी गाय बघितलेली असते आणि दिल्लीला गेलात किंवा अमेरिकेमध्ये गेलात की तुम्हाला तिथे गाय दिसते. तर तिथे दिसणारी गाय ही तुम्हाला पहिल्यांदाच दिसते, पण माइंड मध्ये क्लिक होते गाय आहे. पहिल्यांदा पाहिलेल्या गायीला तुम्ही गाय कसं म्हणाला, असं माइंड मध्ये कुठलं घटक आहे ज्याच्यामुळे ते क्लिक झालं की गाय आहे. त्या विषयाचं नाव आहे सामान्य लक्षणा प्रत्यासक्ती. त्याच्यावर आमच्या गुरुजींनी पुस्तक लिहिलेले ते काशी विद्यापीठात चालू आहे आता. आणि ज्ञानेश्वरीचा अभ्यास करण्याकरता जेव्हा मी गेलो तेव्हा काशीला, हरिद्वार, ऋषिकेशला सगळीकडे एकच सांगणं यायचं, स्वामीजीकडे जातील न्याय शिकवतील, न्याय शिकवतील. मी गेलो तिथे पहिल्यांदाच सत होऊन गेलो आणि मग ते स्वामीजींनी मला पाहिलं, परीक्षा घेतली, 2-4 प्रश्न विचारले आणि शेवटी प्रश्न विचारला लघुसिद्धांत त्यांना मराठी वगैरे येत नाही. लघुसिद्धांत आती क्या म्हणजे त्यांनी तो असं कैसा बोलताय तुम्ही, म्हणजे आम्हाला पढाते हैं आनंदीने वगैरे. अजून 2-3 प्रश्न विचारले, पास केलं. ठीक आहे, शिकायला सुरुवात करून द्वितीयपासून घेतली. काही परिस्थितीमुळे जाणं नाही झालं त्या द्वितीयला आणि 1 महिना उशिरा चातुर्मासामध्ये आषाढी यात्रा झाल्यानंतर मी स्वामीजीकडे गेलो. गेल्याबरोबर त्यांनी मला प्रश्न विचारला, कहाचे आहे. स्वामीजी शिकायचं ठरलेलं त्या टायमाला म्हटलं असेल म्हणजे, आता नाही. म्हणजे जरा परिस्थिती सांगावं म्हटलं, जरा भावनावर झाली तर ठीक आहे. असं तोंडातून शब्द काढायचं ठरवला, बोलला नाही, बोलला नाही, जाओ, काहीच उपाय नाही, निघून आलो. राहायला गेले काढलेला होतो. दुसऱ्या दिवशी गेलो किंवा जाओ, तिसऱ्या दिवशी गेलो, चौथ्या दिवशी गेलो, बोलला नाही, जाओ. 90 दिवस गेलो महाराज. किती? 90 दिवस. आणि 3 महिने दिवाळी होऊन गेली. श्रावण संपला, भाद्रपद संपला, आश्विन संपला. मग स्वामीजीला म्हटलं, महाराज 3 महिने हो गए अभी पडेल का ते नुसता चक्रा मारला 3 महिने पडेल का म्हणजे काय महाराज कोशिश. अच्छा ठीक आहे. काय शिकवून याला महत्व दे, न शिकवता 3 महिने टिकलो, हे वारकरी शिक्षण संस्थेचं वैशिष्ट्य. ज्ञानासाठी वाट पाहावी लागते, गुरुची कृपा लागते, मग थोडंफार शिंतोडे ज्ञानाचे आपल्या अंगावर येऊ शकतात, हवा येऊ शकते. नंतरची शिकवतो काही सांगण्याचा विषय नाही, परंतु विद्यार्थ्यांमध्ये या काळामध्ये काहीही न शिकता झालेल्या कीर्तनकाराला मला धन्यवाद द्यावे वाटतात. अभंगातलं तर काही कळत नाही, पण अभंगावर बोलत असतात आणि इच्छा करतात की मोक्ष मिळावा, समाधान मिळावं. हे शक्य नसतं जीवनामध्ये. वाट पाहणं ही प्रतीक्षा असते, हाच परमार्थ असतो. मिळालं मी मागाशी सांगितलं तुम्हाला, एका क्षणामध्ये जीवन बदलून जातं. स्वीकार केला ना त्या क्षणाला जीवन बदलतं. माझा सुद्धा बसवी पाहुणी केला अंगीकार, त्याच टायमाला सगळं संपलं. आणि वाक्य नीट समजून घ्या. स्वीकार सांगितलेली काय चिंता, आपली चिंता त्यांनी घेतली, हा जीवनातला सगळ्यात मोठा परमार्थ असतो. कोणीतरी जबाबदार व्यक्ती आपल्याला मिळाली आणि आपली चिंता त्यांनी केली. जवळ सद्गुरु तारू, ही माया नदी पार जाण्याकरता तुमच्यामध्ये हे वाट पाहण्याचे घटक असावे लागतात. कधी ना कधीतरी माऊली आपल्यावर कृपा करेल ही आशा सोडता कामा नये.
या जलदगती युगामध्ये मराठी चांगली बोलता येईल, व्याख्यान चांगलं करता येईल, आत्मउद्धार करता येणार. आणि शिकवणारे अनेक लोक आहेत. त्यांनी काय होतं, त्यांनी काय होतं, त्यांनी काय होतं, ज्यांचं काहीच झालेलं नाही कशानेच, ते आपल्याला सुद्धा त्यांच्या पाठीमागे फिरवण्याच्या नादामध्ये असतात. आपण गुरु सन्मुख असावेत, सन्मुख संत असावेत, सन्मुख ज्ञानेश्वरी असावी. आणि जाता जाता एक गोष्ट महत्वाची सांगून जातो. या काळामध्ये बरेचसे कीर्तनकार आणि महात्मे संतांचं आणि गुरुचं लक्षण सांगता सांगता म्हातारे झाले, तर त्यांना गुरु मिळाला नाही. पण शीख संप्रदायातला जो आदर्श आहे तो सगळ्यांनी घेण्यासारखा आहे. नानक महाराजापासून सुरू झालेला शीख संप्रदाय, ज्याला आपण सरदारजी म्हणतो, तो शिष्य संप्रदाय आहे. त्याला शीख पडेश्वराला ख म्हणण्याची प्रथा आहे. त्या शिष्यचा शिख झाला शब्द. आणि नानक बाणी म्हणून गुरु ग्रंथ आणि गुरु ग्रंथ आहे. शीख संप्रदायाचे 10वे गुरु गुरु गोविंद सिंग यांनी सगळ्या ह्याच्यामध्ये आपला शिष्य ओळखण्याचा प्रयत्न केला की माझ्यानंतर कोण वारस आहे. गुरु गोविंद सिंग त्या गादीचे 10वे गुरु, त्यांना वारस मिळाला नाही. सगळ्या शिष्य लोकांना बोलवलं, स्वतः गादीवरून खाली उतरला आणि सगळ्याला आदेश दिला, आजपासून माणसाला गुरु मानायचं नाही, ग्रंथ हाच तुमचा गुरु. पूर्ण पंजाब एकाही जिवंत माणसाला गुरु मानत नाही. आणि त्यांनी सोन्याचं मंदिर बांधलेलं अमृतसर मध्ये. हे ग्रंथाची ताकद आहे. आपल्याला ज्ञानेश्वरी असताना आपण दुसऱ्याला गुरु मानतो, याच्यापेक्षा काय दुर्भाग्य असेल. आपलं आयुष्य बरबाद होतं त्याच्यामध्ये. ज्ञानेश्वरीच सन्मुख पाहिजे, ओळीच आपल्याला सन्मुख पाहिजे, ओळीच सर्वश्रेष्ठ पाहिजे. आणि ज्ञानेश्वरी गुरु असताना काय इतरांना गुरु करण्याची गरज आहे. अनुभव तारुण्य एखाद्या माणसाच्या चप्पल उचलण्यात घालू नका, ती सेवा नाहीये. म्हणून मी तुम्हाला सत्कर्म सांगताना सांगितलं, संता सवे वसता लोक ज्ञानी पैसता. वैराग्य आपल्या अंतःकरणात पाहिजे, नियंत्रण आपलं पाहिजे. आणि मग आपल्या जीवनामध्ये निर्माण होतो तो ज्ञानाचा प्रकाश. इतके गोड शब्द आहेत ना, गुरु कृपा मुखा उजळली, ज्ञानाची ओत पडली, ज्ञानाचं कवळ ऊन त्या शिष्याच्या हृदयामध्ये येतं. काही शब्दात महाराज ज्ञानेश्वरीमध्ये कोणतीच वेळ अशी नाहीये जी अलंकार रहित आहे, अलंकार रहित आहे. आणि ज्ञानवरा म्हणतात साधं बोलूच नका, काळजाला भिडेल असं बोला, ते वक्तृत्व आहे. वाचे बरोबर कवित्व, कवित्व रसिकत्व. आणि रसिकामध्ये जर तुम्हाला आत्मानुभव असेल, परमार्थाचा अनुभव असेल, या जगात सर्वश्रेष्ठ असाल तुम्ही. म्हणजे महाराज कशा करता सांगता तुम्ही आम्हाला? काय गुरु, काय देव, काय उद्देश काय? वारकरी संप्रदायाचा पाया आणि अध्यात्मशास्त्राचा पाया एका सिद्धांतावर उभा राहतो, त्याचं नाव आहे मृत्यू. त्याचं नाव आहे मृत्यू. ब्रह्मदेव असेल, इंद्र असेल, मनुष्य असेल, सिद्ध असेल, सगळ्यात मोठा असेल, तो हारतो फक्त मृत्यू पुढे. आणि आजपर्यंत ज्ञानोबा सांगतात कोणाचाही मृत्यू पुढे काही चाललेला नाही. आणि ज्ञानेश्वरीच्या मतानुसार सांगतो तुम्हाला, परमात्मा परमात्मा किंवा विठ्ठल म्हणतो आपण ज्यांना, ते दुसरं कोणी नाही, मृत्यूचं स्वरूप आहे. देवाची एक बाजू सुंदर ते ध्यान आहे आणि दुसरी बाजू काळ. आणि म्हणून आपण म्हणत असतो काळ बघून घेईल. हा जरी नास्तिक माणूस शब्द वापरत असला ना तरी त्याचा अर्थ ईश्वर. विश्वरूप दाखवल्यानंतर पहिला शब्द आहे तो हा आहे कालोस्मी, अहम कालः अस्मी, मी काळ आहे. हा महत्वाचा शब्द, मी काळ आहे. आणि काळ व्यापक आहे.
काळ तुमच्या कर्माचा साक्षी आहे, काळ तुमच्या साधनेचा साक्षी आहे, काळ तुमच्या त्यागाचा साक्षी आहे आणि काळ तुमच्या धोकेपणाचा साक्षी आहे. म्हणून कर्म फळ देणारा जो काल आहे हे ईश्वराचं स्वरूप आहे. तोच तुम्हाला मारत असतो, तो समाप्त करतो. वैज्ञानिक दृष्टीने जो मेडिकल सिद्धांत तो नीट समजून घ्या. अजूनपर्यंत शरीर समजलं नाही मेडिकलच्या लोकांना. ज्यावेळेस बीपी पाहतात, हृदयाचे ठोके पाहतात, त्यांचं एक यंत्र असतं आणि ते यंत्राने हृदयातली ठोके मोजतात. हृदय सतत अशा पद्धतीने चालू असतं आपल्या डाव्या बाजूला. आणि हा माईक आहे, याला करंट दिलेला आहे. टेप रेकॉर्ड एक छोटा, त्याला सेल टाकलेले. ते सेल त्यातली क्षमता पुढच्या यंत्रणेला चालू करते. जगात असं कोणतीच यंत्रणा नाहीये अजून की ज्याला ऊर्जेची गरज नाहीये. ऊर्जा कशी निर्माण करायची ती ज्याचा त्याचा प्रश्न असेल, पण ऊर्जा लागते. तसं हृदय धडकणं म्हणजे जिवंत असणं. आणि हृदयाच्या शेजारी एक ग्रंथी आहे, त्याला नर्व्स म्हणतात, ग्रंथी, गाठ आहे. त्या गाठीला कुठल्याच बाजूने रक्त पुरवठा होत नाही. हे आत्ताचं मेडिकल सांगते, लक्षात ठेवा. काय बोलतो, कुठल्याच पद्धतीने रक्त पुरवठा होत नाही आणि त्यातून विजेचा करंट निघतो, ज्याने हृदय धडकत असत. जसं सेल लावतो ना आपण, असं त्याला ते नोड म्हणतात. हृदय धडकवण्यासाठी लागणारी ऊर्जा रक्त पुरवठा नसा नसलेल्या तिथून बाहेर पडते. ते नोड्स म्हणत असते. लक्षात ठेवा. ज्ञानोबा म्हणतात तसा हृदयामध्ये मी राम, मी राम. हृदयामध्ये निवास करणारा मी राम, नोट्स. आणि हे आजच्या मेडिकलला सिद्ध झालेले. म्हणजे हृदयात राहणारा राम, हृदयात निवास करणारा राम हाच तुमचं मृत्यूच्या काळी रक्षण करतो. त्याला जाता येते का? ऐकते तुम्हाला काय विक्षेप होतो? 5 मिनिटं वाढवतो, 5 मिनिटं त्यांना जाऊ देऊ. मला उद्या निवडत असताना पौष महिना म्हणूनच आम्ही निवडला होता, कारण इतर महिन्यामध्ये आळंदीमध्ये लग्न जरा जास्त होतं आणि ऐकायला थोडा त्रास होईल. पण पौष महिन्यामध्ये तिथी व्यक्तीला भाग्यच घेऊन होता. भयानक मोठं दुःख, निवृत्त होणारं दुःख म्हणजे मृत्यू आहे. ज्ञानेश्वरीमध्ये, गाथ्यांमध्ये जर तुम्ही विचार केला ना, आज आपण वाचणारी ज्ञानेश्वरी किंबहुना साधना ही मृत्यू पाशातून सुटण्यासाठी असते. यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस, शेवटचा दिस समजून 8वा अध्याय फार भयानक आहे. शेवटीचा दिस गोड व्हावा. कधीतरी चालता चालता एखाद्या वृद्ध माणसाकडे पाहतो, इंद्रियातलं पातळी नष्ट झालेलं असतं. डोळ्याने दिसत नाही, कानाने ऐकू येत नाही, भाकरी मिळत नाही जेवायला आणि शरीराला समाधान मिळत नाही. सगळी हेकडी जी असते ना तरुणपणाची गेलेली दिसते. फक्त राहतो केविलवानपणा, काही नसतं काही जीवनामध्ये. त्याच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला दुःख वाटतं. एवढी वाईट परिस्थिती आपली असते. ज्ञानोबांचे शब्द फार वेगळे. एरवी आयुष्याचे सूत्र बिघडतात, भूताची उमटे कडाडतात. किती भयंकर म्हातारपण. कोणावर केस करणार तुम्ही दात पडला तर? डोक्यावरचे केस संपले तर कोणाला तुम्ही नावं ठेवणार आहेत? कोणाला बोलणार आहेत? म्हणून तुकोबरायचं साधना किंबहुना ज्ञानोबरायचं ज्ञान किंबहुना भक्ती हे तरुणपणाला सजवण्यासाठी नसते, अंतकाळाला कामयाबी म्हणून असते.
आणि सृष्टीचा नियम असा आहे, दुष्काळावर काम करणारा असो, एखादा राजकारणी असो किंवा व्यापारी असो, नवीन कोणाला काहीच मिळत नाही. श्रीमंत असला तरी पत्नी असते, दुष्काळावर काम करणारा असला तरी पत्नी असते. दोघातला फरक फक्त एवढाच असतो, दुष्काळावर काम करणारा असेल ना, बायको हाताने वाढेल, स्वयंपाकात जेवायला बसताना झोपडी असेल त्याची, ताट हाताने वाढेल, समोर येऊन वाढेल. श्रीमंत असेल तर चमचे चमच्याने वाढतील. पत्नीचा प्रेम मिळेल याची शाश्वती नाही. मुलगा तर नसतोच जाग्यावर. आर्थिक उपयोग एकट्या माणसाचा नाहीये, घरातल्या प्रत्येक सदस्य आर्थिक उपयोग करतो. आणि आर्थिक उपयोग करत असताना तुमच्या प्रेमाची आवश्यकता राहत नाही. म्हणून गरजापुरता परमार्थ नाहीये, मृत्यूच्या तडाख्यातून सोडण्यासाठी परमार्थ आहे. आणि हीच ज्याच्याकरता तारुण्य दिलेलं असतं, तीच मुलं वृद्ध अवस्थेमध्ये तुम्हाला समाप्त करतात. देव जवळ केलेला नसतो, संतांचं प्रेम मिळालेलं नसतं, आणि तुमचं रक्त तुम्हाला म्हातारपणात सोडून देतं. काय जीवन आहे, तुम्ही कधी कल्पना करून पाहिली का? कसली इकडी आहे, कसला अहंकार. वृद्ध माणसाचं जीवन तपासून पहा, दया वाटते महाराजांतकरणामध्ये. आणि ज्ञानोबांचे शब्द इतके सुंदर आहेत, कुठल्याही म्हातार माणसाने परमार्थ सुरू केला तर त्याला देव भेटलेला नाही. ज्ञानोबांचे ज्ञानोबांमध्ये अचानक थोडी भेटायची वस्तू आहे. ज्ञानोबांच्या 18 गती ओळख फार गोड आहे. कवन एक काकुळती पळतात पवन गती. एखादा माणूस अगदी वाऱ्याच्या वेगाने पळतोय, दुपावली औचिती कुवा माझी पडीला, असं वेगात पळत होता आणि समोर गवत आहे असं वाटलं त्याला. खूप खूप गती असल्यामुळे एकदम त्याची उडी त्या अग्निमध्ये पडली. ज्ञानोबांचे दृष्टांत आहेत ना, दुपावली औचिती कुवा माझी पडीला. ज्ञानोबा म्हणतात, तया पडणे आरवते, पडायच्या अगोदर त्याला कळालं की पुढे विहीर आहे. याला म्हणतात ज्ञान. विहिरीत पडण्याच्या 2 पावलं अगोदर त्याला कळालं, पडत चुकवावया परवते, नाहीच म्हणून तेथे पडावीच पडे. 2 पावलं अगोदर कळालं पुढं विहीर आहे, ते ज्ञान नपुंसक असत. म्हातारपणी सगळ्यालाच कळतं संसारात काही नाही, नपुंसक ज्ञान आहे, वांस ज्ञान आहे. काही फलप्राप्ती होणार नाही त्याच्यापासून. कोणत्याही म्हाताऱ्या माणसाजवळ बसा, वैराग्य सांगितल्याशिवाय राहणार नाही. मला तर एक जण म्हणे, महाराज त्या पुण्याच्या जवळ गाव होतो, त्याला काही माहित नाही शास्त्री पिस्त्री काय, ते जॅकेट फिकेट अंगामध्ये होतं, वृद्ध माणूस होता. आणि ते आता शॉपर स्टॉप सारख्या दुकानापुढे उभा होतो. तो म्हातारा म्हणून सगळं माझ्याकडे असं कोण बोलावला, काय कुठली तुला काय म्हणून बोलायच्या मानाने, काय अहंकार. आता म्हणलं त्याला काय सांगत कुठं, म्हणजे आळंदीचे वाटलंच जॅकेट फिकेट हे सगळं आम्हाला माहिती आहे. शास्त्रीची स्टाईल मारतो काय, मला काही बोलता येईल. मला तुम्ही ओळखता का शास्त्राला? मग जमत नाही. आमच्या वयात या तुम्हाला कळेल. कशाला त्याच्या वयात जायचं? हा आशीर्वाद आहे का शाप आहे? त्याच्याकडे पाहून जर कळालं, पुन्हा त्याच्याकडे कशाला जायचं? सगळे जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोष दर्शन 13व्या अध्यायामध्ये वर्णन केलं. एक एक अवयवातून पाप बाहेर पडतं महाराज, एक एक रोमारोमातून. मी असे अनेक लोक ज्यांचं तारुण्य पण पाहायला मिळाले आणि म्हातारपणात सडताना सुद्धा मी त्यांना बघितले. घाबरतं अंतकरण महाराज, काय अवस्था आहे.
काय वैभवशाली जीवन जगणारा माणूस आज त्याच्याकडे पाहत नाही. का? हृदयात असणारा जो स्पार्क आहे, जो मी तुम्हाला आता सांगितला, तो आत्ताच्या मेडिकल सायन्सने त्याला स्वीकारलेला आहे. तो आमचा राम आहे. आणि भक्त ज्यावेळेस म्हातारा होतो, भगवंताने आठवत नाही, फक्त त्याच्याकरताच निर्णय, माझ्या भक्ताने चिंता करण्याची गरज नाही. आणि ज्ञानेश्वरीत हे लिहिलेले विशेष करून म्हातारा झाल्यानंतर देवाचं नामचिंतन करण्याची गरज नाही. हे ज्ञानेश्वरीचं वैशिष्ट्य. अरे पापी मनुष्याने जर मला हाक मारली अचानक, तर त्याचा मी उद्धार करतो. आणि भक्ताने सुद्धा मला हाक मारावी, मग भक्तीचा सोस कायसा ज्ञानोबांची होती. भक्ता ही तेची दशा. भक्ताने सुद्धा म्हातारपणामध्ये मला बोलवावं, याची मी वाट पाहावी, एवढा निर्घट्टपणे शब्द लक्षात ठेवा. भक्त ही तेची दशा. भक्ताने सुद्धा मरत असताना त्याच वेदना, आणि त्यांनी मला हाक मारावी, मी वाट पाहावी. भक्तीचा सोस कायसा. आयुष्यभर तारुण्यामध्ये तारुण्य जाळून केलेली जी भक्ती आहे, सोस कायसा, कशासाठी प्रयत्न करा. ज्ञानोबा म्हणतात हे शक्य नाही. म्हाताऱ्या झालेल्या भक्ताने देवाची प्रार्थना करायची गरज नाही, देव येतो. पिकल्या असेल कडूपणे गेले. कड राहिलंच नाही ना, ते कडवटपणा राहिलाच नाही. अर्ध कळाला का नाही? कडवटपणा राहिला नाही. हे मी ज्ञानेश्वरीतून बोलतो. पण मला असा एकही म्हातारा अजून भेटला नाही संसारातला ज्याच्या बोलण्यात वागण्यात कडवटपणा नसेल. अनुभव घेऊन पाहतो. तो वयोवृद्ध झालेला असतो, त्याचा अहंकार तरुण झालेला असतो. काय येतं तुम्हाला? आम्ही प्रयत्न करावे. मग काय झालं? प्रयत्न केला तुम्ही, तुम्हाला काय कळतं? तुम्ही कालची पोरं आहात, कसे कष्ट केले आम्हाला विचारावर काय विचार? आणि मानवी जीवनाचं मूल्यांकन सांगतो, हा शब्द कायम लक्षात ठेवा. त्या माणसाला त्याचं जीवन लक्षात राहत. अर्थ लक्षात ठेवा. त्या माणसाला, वयोवृद्ध झालेल्या माणसाला त्याने जगलेलं जीवन त्याच्या लक्षात राहत नाही. त्याचं चरित्र कोण लक्षात ठेवा? स्वतःचं जीवन चरित्र स्वतःच्या लक्षात नाही. काळाच्या ओघामध्ये संपत चाललेला आहे. त्याचं जीवन चरित्र तोच जर विसरतो, समाज 600 कोटी माणसं त्या जगामध्ये, कोणी तुमच्या लक्षात ठेवावं? ज्ञानोबा तुकोबारा असेल तर स्वाभिमानी लोक तुमचं जीवन चरित्र व्याख्यान करू शकतात. काय सामान्य माणसाचा इतिहास आहे? असतो तरी काय इतिहास महाराज? काय इतिहास असतो? बायकोणी त्रास दिला, मुला ऐकत नाही आणि शरीर साथ घेत नाही, तिसऱ्याच्या पुढे काहीच नाही. ज्योतिषशास्त्रातील तुम्हाला गंमत सांगतो. ज्योतिषशास्त्र कुंडली पाहिली असेल, त्याच्यामध्ये 12 घरं असतात. 12 आणि ते 12 घरं त्यांनी इतका अभ्यास केलाय ज्योतिषनी, ज्योतिष विज्ञान आहे बरं का. जगातला कुठलाही मनुष्य 12 प्रश्नाच्या पुढे तिसरा प्रश्न विचारू शकत नाही. 12 प्रश्नाच्या पुढे कोणीही तिसरा प्रश्न विचारू शकत नाही. म्हणून ते 12 घर आहे. पहिलं घर जे आहे ते शरीराचे. पहिला प्रश्न, तुमचं शरीर प्रकृती बरोबर नाही, अमुक बरोबर नाही, अमुक बरोबर शरीर. पहिलं घर जे असतं ते शरीराचं असतं. दुसरं घर नातेवाईक, तिसरं घर धनसंपत्ती पूर्वजांची, चौथं घर सुख, 5वं घर पितृ, 6वं घर जे आहे ते फार महत्वाचं घर मानलं जातं. तुमचे शत्रू कसे असतील, मित्र कसे असतील. 7वं घर बायकोचं, 8वं घर मृत्यूचं, 9वं घर भाग्याचं, 10वं घर कर्माचं. तुम्ही चोर होणार का विद्वान होणार हे त्या कुंडलीत लिहिलेलं असतं, लक्षात ठेवा. 11 आणि 12 घर म्हणजे आहे किती आणि व्यय किती. आणि जर 13वा प्रश्न सापडला तर मला भेटावं दे. काय एवढेच प्रश्न असतात माणसाचे. प्रश्नच आहे त्याच्यात.
हे अभ्यास करून केलेला आहे विशेष म्हणजे. आणि कुठेतरी एवढ्यात मनुष्य गुरफटलेला असतो. कुठल्या ना कुठल्या घरामध्ये आवक कमी आहे, सुख मिळत नाही, शरीर खराब आहे, आणि एकाच गोष्ट याच्या जीवनामध्ये चांगला असतो आणि तो मिळवत असतो, त्याचं नाव अहंकार असतं. ज्ञानोबराय म्हणतात, हृदयातल्या परमात्म्याला तुमची जाण आहे, आयुष्यभर केलेला परमार्थाची त्याला जाण आहे. मनापासून साधना केलेली तो मनामध्येच आहे, हृदयापासून परमार्थ केलाय तो हृदयामध्ये आहे. आणि हे ऋण भगवंतासाठी तारुण्य दिल्यामुळे ते ऋण भगवंतावर होतं. माझा शब्द लक्षात ठेवा, काय बोलतोय, देवावर ऋण केलं तरच देव रक्षा करतो. तुकोबारांच्या अभंग पहा, नामदेव महाराजांच्या अभंगात काय केलं तुम्ही देवासाठी. देवावर जर सेवेचं ऋण केलं तर देव तुमची सेवा करतो. आणि देव स्वतः म्हणतो, ती ऋणवळीपण देखून यांनी मी आपुल्याच उत्तीर्णत्वाला भक्ताची तनुत्यागी परिचर्या करी. भक्त ज्यावेळेस शरीराला सोडतो त्यावेळेस मी त्याची सेवा करतो. भ्रम होत नाही, भ्रमिष्ट होत नाही, भक्त मानसिक संतुलन जात नाही. माणूस गेलं तर नाही असं का, भगवंताने सांगितलं नाही. आत्मबोधाचा पंजिरा असू येते, आत्मबोध रूपी पिंजऱ्यामध्ये माझ्या भक्ताला ठेवतो. काय शब्द बोलत महाराज ज्ञानोबरांचे अशी बोलतात ना. माझा जो भक्त आहे ना तो सुकुमार आहे. देह वैकल्याचा वारा, देह विकलतेचा, विकल कमजोरी, विकनेस, देह वैकल्याचा आलेला नाही वारा. माझ्या भक्ताच्या शरीराकडे कमजोरीचा जरी वारा आला, विकलतेचा जरी वारा आला, शब्दाचा प्रयोग, देह विकलतेचा वारा झणे लागेल या सकुमारा. हे भगवंत म्हणतात, हा सकुमार आहे, झणे लागेल या सकुमारा, आत्मबोधाचा पंजरा असू येते. हे दोन रूप मी तुम्हाला सांगितले. हृदयात निवास करणारा परमात्मा आणि मनुष्याला समाप्त करणारा परमात्मा, हे दोन्ही स्वरूप भगवंताची आहेत. म्हणून अध्याय 8वा आहे आणि भगवंताला पण आठवणच पाहिजे. ज्याने गीता सांगितली तो पण आठवाच आहे, लक्षात ठेवा. सतत मृत्यूचं स्मरण असणं ही वैराग्याची पहिली पायरी आहे. ज्याला अनुताप शब्द वापरलेला आहे. घडी घडी काय वाट याची पाहिजे, अजून किती आहे अवकाश, हाची अनुताप. मृत्यूचं भान ज्या माणसाला आहे ना तो खानदानी साधक आहे. येणारा दिवस चांगला असावा असं ज्याला वाटत असेल ना तो वर्तमानात दुरुस्त होतो. वर्तमानात गाठून राहणारा भविष्य खराब झालेला असतं. शेतकरी सुद्धा पाऊस यायच्या अगोदर पेरणीची पेरणी केलेली असते, मनात धरलेलं असतं आणि त्या पद्धतीने त्याची वाटचाल असते. मरणाची आपण कुठलीच तयारी करत नाही, कुठलीच तयारी करत नाही मरणाची. 50च्या नंतरच्या माणसाने ना किती जगलं हे सांगूच नाही, राहिले किती ते सांगावेत. कारण की 60, 70, 75 पर्यंत आता माणसाचं आयुष्य आहे. झाले 50 मग राहिले 25 म्हणून सांगायचे. 61 साजरी नाही करायची. कशा करता साजरी करतात, काय केलंय तुम्ही या देशाकरता? स्वतःच मृत्यू दुरुस्त करू शकला नाहीत तुम्ही, कोणासाठी तुम्ही साजरी करताय? कोणासाठी हा खर्च आहे? आणि साजरी केल्याने मृत्यू चुकणार आहे का? म्हणून 8व्या अध्यायातलं सगळं प्रधान जीवन मृत्यूचं स्मरण आहे. योगाने कसा मृत्यू असावा, ज्ञानी लोकांचा कसा असावा. ओम इति एका अक्षरम ब्रह्म, मांडी घालावी, उत्तरायण असावं, हे सगळे नियम सांगितलेले. हे सगळे नियम भगवंत दावलतात. हे सगळे नियम ज्ञानी लोकांसाठी आहेत. रस्त्याचे नियम ज्ञानी लोकांसाठी आहेत, मंदिराला कुठले नियम नाही. तसंच विधीपूर्व वागणारे जे लोक आहेत त्यांना नियम आहेत. भगवंताच्या भक्ताला कुठलाच नियम नाही. झाकले भीतीचा दिवा
मेलो काय झाला केदवा शब्दांचा प्रयोग आहे का. या रीती जो पांडवा देह ठेवी, देह जात नाही. वरद काय काय लोकांना असा होतो, महाराज आमच्या वडिलांनी एखादच बघितली, सोमवार बघितलं आणि शरीर सोडून दिलं. आणि सोडून दिला असेल हा देह ठेवतो, ही ठेवण्याची क्रिया आहे. या रीती जो पांडवा देह ठेवी याचं नाव आहे परमार्थ, याचं नाव आहे जीवन. हा 8वा अध्याय. आणि 8व्या अध्यायामध्ये संपूर्ण वर्णन आलेलं असेल ते झालं. मला कसं शक्य आहे? शक्य आहे. आणि सौंदर्य शास्त्रातलं सगळ्यात मोठ्या अलंकाराचं एकत्र केलेलं भांडवल म्हणजे या शरीराचं वर्णन आहे. 8व्या अध्यायात घरी गेल्यावर वाचा तुम्ही, काय वर्णन केलं या शरीराचं ज्ञानोबरायाने. कोणता विश्वास ठेवता या शरीरावर. शरीर 3 तापाचं शेगडी आहे. तापत्रय अग्नीची सगळी मृत्यूदातीची कुरंडी वाढली आहे. शरीर म्हणजे काय? शरीर म्हणजे काय? 30-35 उत्तर बरोबर दिलेलं. हा काळाचा खीच औषधा बरोबर म्हणतात. काळाने उष्टी केलेली खिचडी आहे. कारण का 100 वर्ष तो तुम्हाला मारणार आहे. 50 संपले, अर्धी खिचडी खाल्ली. गेलेले दिवस म्हणजे काळाने केलेली समाप्ती तुमची. संसाराची बैसने शरीर म्हणजे, विकाराची उद्याने. एक शब्द तर असा आहे, शरीर म्हणजे पन्नांगणाचे मित्र. पन्नांगणा शब्द फार वेगळा. ज्ञानोबराची जी भाषा आहे ना, असं अज्ञानी माणसांना लवकर कळू नये मग काही काही शब्द काही ठिकाणी जाड करून टाकतात. पन्नांगणाचे मित्र. पन्ने शब्दाचा अर्थ आहे पैसा, अंगणा शब्दाचा अर्थ आहे बाई. पन्नांगणा पैशाने मिळणारी बाई. शरीर म्हणजे पैशाने मिळणाऱ्या बाईचा मित्र. काय म्हणतात त्याला? बाईची दलाली करणारे असतात ना. पण ज्ञानोबा त्या शब्दाचा उच्चार करत नाही. म्हणतात तेच ते तुमच्या मनात आहे. शरीर दलाल आहे. वेश्येची दलाली करणार शरीर आहे. सुखाची लालच दाखवत आणि समाप्त करतात. पन्नांगणाचे मित्र. एक तर शब्द इतका सुंदर ज्ञानोबरांचा उपयोग निश्चित तुम्ही प्रकरण वाचा. निवालिया विशोधकाचा गळा, थंड झालेला विषाचा खोट म्हणजे शरीर आहे. जेवढे त्रास होतात, जेवढा माधुरीपणा येतो तो केवळ शरीरामुळे येतो. जेवढी मस्ती येते शरीरामुळे. गाडी जर नीट चालवत नसेल ना, ड्रायव्हर तरुण आहे असं गृहीत धरा. शरीर तरुण आहे ना, सळसळणारे रक्त. म्हातारा माणूस पाऊलच जपून टाकतो, गाडी चालवायचा काय प्रश्न. विशोधकाचा गळा. हे तो सज्जन आहे असं नाही, तो थंड झालाय म्हणजे संत झालाय असं नाही, संथ झालाय. शास्त्रामध्ये खूप सुंदर म्हणजे पूर्वी वेळेस यश शांत सशांत इथे निमती. तरुणपणामध्ये जो शांत असतो ना तो खरा शांत. धातू क्षीय नाही. शमकस्य मध्ये आहे, अंगातलं सगळं केमिकल निघून गेलं मग कोण थंड होत नाही. म्हणून काही त्याला आवडत नाही. पोरं नाचायला लागले की अरे सावकाश, त्यांचे हाडं नवीन आहे, तुमचं दुरुस्त होण्याची शक्यता आहे. संत तरी बरोबर सांगतात हे शरीर पन्नांगणाचे मित्र, थंड विष आहे. तुम्ही आम्ही जे भाव खातो, रस्त्याने चालतो ना, हे सगळं शरीराचे गुणधर्म आहेत. हे शरीर तुम्हाला मृत्यूच्या तडाख्यात सापडून देत. काल मी तुम्हाला सांगितलं शरीर म्हणजे काय. किती लाज. पृथ्वीवर असा एकही ग्रंथ नाहीये जे ज्ञानोबाने जो लिहिली ना लाज शब्द. लाज म्हणजे काय? लाजणं कशाला म्हणतात? रक्त मूत्र रसे ओतीव होऊन असे ते लाजीरवाणे. गर्भाशयामध्ये राहत असतात रक्त मूत्र रसे. पोटामध्ये काय काय असते ज्ञानोबा म्हणतात. आणि तिथं 9 महिने राहायला मिळावं हे शरीर आहे.
ओघील होऊन असे शव होऊन चिने तिला जिरवाले. म्हणून शरीर हेच मृत्यूचं भांडवल, विकाराचं उद्यान, तापत्रय. पण ज्ञानोबा पहिल्यांदा जो त्याग करायला सांगतात विषयाचा, त्याच्या पाठीमागचा मूळ हेतू आहे मृत्यूच्या तडाख्यात तुम्ही अन्य सापडते. आणि ज्या माणसाचं मृत्यूचं भय संपलं ना, त्याला या जगात कुठलंच राज्य मिळवण्याची गरज नाही, कुठलंच राज्य मिळवण्याची गरज नाही. समाधानी असतो, भीती नाही, जगण्याची धडपड नाही, भीती नाही. हे दोन विषय महत्वाचे. 7व्या अध्यायामध्ये संक्षिप्त स्वरूपामध्ये मनमाया आणि 8व्या अध्यायातला मृत्यू हे मानवी जीवनाचं सार. 9वा अध्याय जो आहे तो या पृथ्वीवरचं सार मानण्यात ज्ञानोबा आहे. काही काही ठराविक विषय असे की ज्याचा निर्णय आजपर्यंत लोकांना देता येत नाही. 9व्या अध्यायामध्ये या गोष्टीचे निर्णय दिलेले आहेत. 2 प्रकारची माणसं असतात. ईश्वराला मानणारे कसे असतात, मनुष्याने कसं असलं पाहिजे. आणि तुमच्या आमच्यासाठी तर एक विषय इतका सुंदर आहे महाराज, भजन कसं असावं. भजन कशाला म्हणतात, भजनाची अवस्था काय. 9व्या अध्यायावर कॅसेट आहे, त्यामुळं फार 9व्या अध्यायाचं विश्लेषण करावं असं मला वाटत नाही. पण भजन शब्दाची 3 प्रकारची व्याख्या दिलेली. 3 प्रकारचं वागणं म्हणजे भगवंताचं भजन. ईश्वराचं नामचिंतन, मी पहिल्या दिवशी सांगितलं तुम्हाला, ब्रह्मदेवासह पुराण प्रसिद्ध बोलिले नामे तिन्ही लोक विठ्ठलाचे, तरी कीर्तनाचे नटनाचे नासिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे. नाम हे एक भजन करण्याची पद्धत आहे. दुसरी समाधीपर्यंत जाणं हे एक भजन आहे, हे योगशास्त्रातलं भजन आहे. आणि तिसरी जी भक्ती वारकरी संप्रदायामध्ये विशेष करून पाहायला मिळते, विशेष करून ती आहे विनम्रतेची भक्ती. सगळ्यात अवघड भक्ती ही भक्ती, याला गुंडी भक्ती असं ज्ञानोबा म्हणतात. अखंड अगरवता होऊन असं ही भक्ती भजन आहे, भजन आहे. अखंड अगरवता होऊन असते, काही दाखवत नाही आतमध्ये ईश्वर आहे, परमात्मा आहे, साक्षात्कार काही नाही. अखंड अगरवता होऊन असते. त्यांची विनय हेच संपत्ती, भांडवल, आयुष्याचं भांडवल. त्यांची विनय हेच संपत्ती, जे जय जय मंत्र अर्पिती माझ्या ठाई. या ओळीचा अर्थ ज्ञानोबा आहे बरं. जय जय शब्द ज्ञानोबा सोडून कोणीच वापरलेला नाही. संस्कृत साहित्यामध्ये जय जय शब्द महर्षी व्यास वापरतात, आणि संस्कृत सोडून जय जय शब्द ज्ञानोबा वापरतात. जे जय जय मंत्र अर्पिती मंत्र भगवंताच्या रूपाचा गुणानुवाद करणं मंत्र आहे. कशाही पद्धतीने आश्चर्य वाटतं. जे जय जय मंत्र अर्पिती माझ्या ठाई. आणि मान देत असताना काय ज्ञानोबांचं सुंदर आहे, दासाला सुद्धा मान देतात, माणसाला सुद्धा मान देतात, पापी असलं तरी मान देतात. त्याला कळत नसेल हा भाग सोडून. एखादा सामान्य माणूस संतांना बोलतो, संत विनम्र असतात, ते प्रतिकार करत नाहीत. याचा अर्थ असा नाही की त्यांची क्षमता नाही. या विषयाला आणखी एक विषय महत्वाचा सांगतो, तो आपल्याला लवकर कळेल. कंठी धरीला सगळ्यांचा पाठ आहे, कंठी धरीला याच्याशिवाय काला होत नाही. त्याचा अर्थ इतका गोड आहे, या अभंगाला सलग नाही. संत म्हणजे काय, कंठी धरीला कृष्णमणी, नामचिंतन, भजन, अवघा जणी प्रकाश. काला वाटत असताना संत मात्र महाप्रसाद कोणालाही देत नाही. वैष्णव निका, निका म्हणजे शुद्ध. काला महाप्रसाद कोणाला द्यायचा, वैष्णव असला पाहिजे, आणि तो निका वैष्णव असला पाहिजे. वैष्णव तो जया अवधी देवावरी माया निका. म्हणून वैष्णवाच्या अतिरिक्त जी इंद्र चंद्र मोठे मोठे देव आहेत, वाकडं दाखवू त्यांना. अर्थ कसा आहे बघा, वाकुलिया ब्रह्मादिका. ब्रह्मादिका आधी म्हणजे
इंद्र चंद्र सगळेच देव आले, छोटे मोठे देव तर विचारूच नका. ब्रह्मदेवाला जर वाकडं दाखवायचं तर त्या ब्रह्मदेवाने उत्पन्न केलेले खालच्या देवाने काय डिमांड राहणार आहे? वाकुलिया असं लहान पोर वाकडं दाखवतात त्या पद्धतीने. गंभीर तुकोबार आहे, अर्थ सांगताना काय सांगतात ती आपली शिकवण आहे, आमचा आदर्श आहे हा अभंग. म्हणजे वाकुलिया ब्रह्मादिका, उत्तम लोका, या पृथ्वीवरचे जे श्रीमंत लोक आहेत, ज्ञानी लोक आहेत, तपस्वी लोक आहेत, त्यांच्यासह देवांना उत्तम लोका आणि ब्रह्मादिका, ज्ञानी योगी आणि देव या सगळ्यांना वाकुलिया दाखवू. म्हणे महाराज तुम्ही देवांना वाकडं दाखवणार, श्रीमंतांना वाकडं दाखवणार, लोकांना वाकडं दाखवणार, ते तर हरामखोर आहेत, माजूर आहेत, त्यांनी तुमच्यावर जर आक्रमण केलं तर तुकोबाराय म्हणतात आम्ही बागड्या घातल्या काय? तुका म्हणे भूमंडळी, कायमस्वरूपी शब्द लक्षात ठेवा, वारकरी म्हणजे काय? आम्ही बळी, वीर, आम्ही काही सामान्य माणसं नाही, बलवान आहोत आणि वीर आहोत. माफ करतो म्हणून आमच्यामध्ये विनम्रता आहे, म्हणून आम्ही माफ करतो. त्यात यांना कोण विचारायला? यांचा बाप आमची सेवा करतो. नामयाचे पाठी चाले देव, या सगळ्यांना निर्माण करणारा देव तो आमचा बाप आहे. तो जर आमचा ऐकतो, हे मधले आदमी श्रीमंत कोण आहे? मला सप्ता होणार नाही. मी आपली गरज कमी काय विषय मिळाला. श्रीमंताच्या पाया पडणारे हे श्रीमंताचे लक्ष्मीचे भक्त आहे. आणि विषय चाललाय त्यांची विनय हेची संपत्ती. देव हातात आहे, हरी आला हाता मग पिसी भविष्यता. आम्ही बळी वीर गाडी विनम्र आहोत. कारण की अज्ञानी लोक, गरीब लोक, मूर्ख लोक, पैसा असून दुखी असणारी लोक, ज्ञानी असून साक्षात्कार न झालेले गरीब लोक, काय यांच्याशी वाद करावा, काय यांच्यावर बोलावं? ज्ञान आहे, अनुभव नाही, गरीब आहे. श्रीमंत आहे, दुखी आहे, गरीब आहे, काय त्यांच्याशी वाद करावा? नंतर आम्ही बळी वीर गाडी. पण आमचं सुख यांना आम्ही दाखवत नाही, कारण हे आमचं भजन आहे, हे आमची भक्ती आहे, हे यांची विनय हे जे संपत्ती. मोठा विषय आहे. उद्या शेवटचा दिवस आहे. 10वा आणि 11वा अध्याय भक्तिशास्त्रातले जे काही विशेषतः सांगितलेलं आहे त्याचं चिंतन करू. या ज्ञानेश्वरी मागे हेतू एवढाच आहे, प्रत्येक अध्यात्म वैशिष्ट्य आणि प्रत्येक अध्यात्म ज्ञानोबांनी काय सांगितलेलं आहे हे तात्पुरतं जरी आपल्याला कळालं तर घरी जाऊन वाचत असताना आपल्याला अधिक आनंद व्हावा हा खरा हेतू. पुन्हा एकदा ज्यांनी ज्ञानेश्वरी आयोजित केली, कल्याण महाराज गायकवाड, साखरे परिवार आणि जालनेवार महाराज भोसले या तिघांमुळं आपल्याला ज्ञानोबांचे शब्द कानावर पडतात. त्यांच्यासाठी एकदा टाळी वाजवून आपल्या समोर हरी विठ्ठल.